इराण आणि इस्रायल यांच्या वाढत्या संघर्षाने जगाची चिंता वाढली आहे. या युद्धजन्य परिस्थितीत इराणमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंधू सुरू केलं. विशेष म्हणजे इराणने भारतासाठी हवाई क्षेत्र उघडलं. आज आपण जाणून घेऊया या संकटाची आणि भारताच्या मोहिमेची सविस्तर माहिती. नमस्कार, मी राजेश सावंत, प्रहार न्यूझीलंडमध्ये आपलं स्वागत करतो. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. इस्रायलनं ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले केले, तर इराणने प्रत्युत्तरादाखल हायपरसोनिक मिसाईल्स आणि ड्रोन हल्ले केले. या संघर्षात इराणमध्ये 639 तर इस्रायलमध्ये 24 नागरिक ठार झाले. त्यामुळे इराणमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणणं हे भारतासाठी महत्त्वाचं होतं. या युद्धात इराणमध्ये सुमारे 10,000 भारतीय नागरिक अडकले, त्यापैकी 4,000 तर विद्यार्थी आहेत. त्यामुळे भारतानं ऑपरेशन सिंधू अंतर्गत या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्याची मोहीम हाती घेतली. शुक्रवारी रात्री 11:40 मशहद येथून 290 विद्यार्थ्यांना घेऊन पहिलं विमान दिल्लीत उतरलं. आणखी 2 विमानं भारतात पोहोचणार आहेत. यामध्ये जवळपास 1,000 भारतीय मायदेशी परततील. भारताच्या या मोहिमेला इराणनं मोठं सहकार्य केलंय. भारतासाठी हवाई क्षेत्र खुलं केल्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळाला. तर भारतानं इराण आणि आर्मेनिया सरकारचे आभार मानले. इराणमधील उर्मेनिया मेडिकल युनिव्हर्सिटी आणि तेहरान, शिराज, कोम येथे शिकणारे बहुतेक विद्यार्थी हे जम्मू काश्मीरचे आहेत. यापैकी 110 विद्यार्थ्यांना 17 जूनला उत्तर इराणमधून आर्मेनियाला आणण्यात आलं आणि ते 19 जूनला दिल्लीत पोहोचले. रात्री मिसाईल्स आणि ड्रोनचे आवाज येत होते. आम्ही खूप घाबरलो होतो. भारतानं वेळीच मायदेशी आणलं, त्यामुळे भारत सरकारचे खूप आभारी आहोत, अशा भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. तर दुसरीकडे भारतीय दूतावासानं विद्यार्थ्यांना तेहरानमधून कोम आणि मशहद यासारख्या सुरक्षित शहरांमध्ये हलवलं आणि तिथून या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे भारतात आणलं, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय. इराणने भारतासाठी हवाई क्षेत्र उघडणं हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. इराणच्या महान एअरलाइन्स आणि 3 चार्टर्ड एअर फ्लाइट्सने सुमारे 1,000 भारतीयांना परत आणलं जाणार आहे. त्यामुळे भारत सरकार प्रत्येक भारतीय नागरिकाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे, हे दिसून येतंय. इराण इस्रायल संघर्षानं जागतिक चिंता वाढवली असली तरी भारतानं आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंधूद्वारे एक यशस्वी पाऊल उचललंय. इराणच्या सहकार्यानं हजारो भारतीय मायदेशी परतत आहेत. हा भारताच्या कणखर राजनैतिक आणि मानवतावादी भूमिकेचा विजय आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलंड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.